पुण्यातील चिखलवाडी येथील बुद्ध विहारात 5 दिवसीय युवक श्रामणेर शिबिर उत्साहात पार पडली. भारतीय बौद्ध महासभा, तालुका औंध, बोपोडी, शिवाजीनगर आणि भीमज्योती बौद्ध सेवक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. याची मनी ठेवा तुम्ही जाणर, घरान आंबेडकरांचं मिंद नाही कुणाचं. याची मनी ठेवा तुम्ही जाणर, याची मनी ठेवा तुम्ही जाणर. आज दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याच्या कार्यालयाला आणि भीमज्योत बुद्ध विहार भीमज्योती बुद्ध सेवा समाज चिखलवाडी आणि तसेच संघमित्रा महिला मंडळ यांच्या सर्वांच्या प्रती मी मंगलकामना करतो आणि आपल्या आई मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. तर राजा जर धार्मिकता राहणार तर प्रजा नक्कीच धार्मिकता बनतो. घराघरामध्ये जर आपण धार्मिकता जर करत असेल तर आपण त्रिशरण पंचशील जर घेऊन बाहेर पडलो तर नक्कीच ते संस्कार घरात रुजेल. आणि जेव्हा आई सुद्धा विहारातले मुलांना घेऊन येत असेल तर ते धार्मिकता त्या तरुण पिढींवर सुद्धा रुजले जाईल. आज युवक मंडळी जर पाहतो म्हटलं तर आपल्याला विहारात मिळत नाही, एकदम 50-60च्या वर आणि नाहीतर छोटे मुलं याच्यावर तर आपल्याला मिळत नाही. या शिबिर राबवत असताना प्रथम बाल संस्कार शिबिर घेते वयाच्या 5 ते 12 वयात, 12 ते 17 वयामध्ये युवक श्रामणेर शिबिर असतं, 18 ते 35 मध्ये श्रामणेर शिबिर असतं, श्रामणेर शिबिरानंतर बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर असतं, बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरानंतर विपश्यना शिबिर असतं, विपश्यना शिबिरानंतर सैनिक शिबिर असतं, सैनिक शिबिरानंतर केंद्रीय शिक्षक शिबिर असतं, केंद्रीय शिक्षकानंतर समता सैनिक केंद्रीय शिक्षक असतं. टोटल 17 शिबिर असतात. त्या 17 शिबिरातून आपण जातोय का? पहिली गोष्ट आम्हाला दिवदी सोसायटी ऑफ इंडिया समजली पाहिजे. आज मी गेले 26 वर्ष कार्य करतोय. रणपिस गुरुजी असतील, विठ्ठल कांबळे गुरुजी असतील, दिलीप सोरदे गुरुजी गेले, त्यांचे असतील, भगवान शिंदे गुरुजी असतील, पण आमच्या भागातील जे कार्यकर्ते असतील यांच्या हाताखाली आम्ही घडलो म्हणून आज बोलतोय. आपलं कर्तव्य आहे श्रामणेरांचं की इथून पुढे आम्ही तुम्हाला कदाचित गुरुजी म्हणणार आहोत. त्यामुळे तुम्हाला बघून कुणी आमचा अपमान करणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची. ज्याप्रमाणे बाबासाहेबांच्या बुद्धांच्या विचाराची आपण काळजी घेतो. आपल्या आई वडिलांना कुणी बोललं तर आपल्याला राग येतो. ऐकताय तुम्ही? एक मिनिट बत्तेजी ठीक आहे का? आपल्या आई वडिलांना कुणी बोललं तर राग येतो का नाही? तुम्हाला 5 दिवस ज्यांनी शिकवलं त्यांना कुणी बोललं तर तुम्हाला आवडेल का? त्यामुळे तुम्ही नियम पाळायचा. पुढचं जे शिबिर आहे श्रामणेर शिबिर ते पालन करायचं. मी मग बाहेर एका 2-3 बंदीजींना खूप बोललो, म्हणजे ते बाहेर असे का बसले. तर माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे की नियम पाळले पाहिजे. जो डिसिप्लिन पाळतो ना तो समाज, संस्था, घर चालू शकतो. आणि म्हणून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही एक खूप मोठी एक प्रक्रिया आहे की जे भारतामध्ये 27 राज्यात काम करते. आज पुणे शहरामध्ये आमच्याकडे 150 बौद्धाचार्य आहेत. आमचे सगळे गुरुजी बसले ना, आमचे गुरुजी आहेत, रोकडे गुरुजी, त्यांची नातवंड या शिबिरांमध्ये. म्हणजे यांनी या बोपोडी विभागाला आदर मानलेला आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या समाज भावनेतून, लोक भावनेतून आज आम्ही या ठिकाणी डोने कुटुंबियांच्या माध्यमातून स्नेहभोजन, अन्नदानाची सेवा करतोय. त्याचप्रमाणे बौद्धाचार्यांना पांढरे वस्त्र आम्ही भेट म्हणून देतोय. तर आपण जर पाहिलं तर मी कुठल्या एका विशिष्ट समाजाबद्दल वगैरे काय बोलणार नाही, पण इतर तुम्ही मुस्लिम समाज पहा, त्यांची मुलांमध्ये मी माझ्या मुलापासून सुरुवात करतो की दर रविवारी आम्ही विहारात जातो. ते ज्याप्रमाणे मस्जिदमध्ये जातात तसं आपण प्रत्येकाने आता बघा सर एक फार मोठा जनरेशन गॅप दिसतोय गजरे गुरुजी. आपण या ठिकाणी 55-60च्या पुढची लोक आहेत आणि डायरेक्ट एक 10-15-20च्या दरम्यानचे. माझ्यासारखा युवक 35-40 हा नेमका हा चळवळीत कुठं दिसतोय हा फार मोठा प्रश्न आहे आणि याच्यावर विचार मंथन करण्याची खरी गरज आहे. तर मी पुढाकार घेतलाय
दत्ता सुरोजी सर सम्राटचे आमचे पत्रकार आहेत, ते नेहमी माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपण समाजाचं काहीतरी निर्णय नाही, विकी तू पुढे चल, मी तुझ्या पाठीशी. तर मग आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि आज आम्ही सेवा करतोय आणि तुम्ही जी सेवा करायची संधी या ठिकाणी आम्हाला या शिबिराला अध्यक्षस्थानी BL येडे उपस्थित होते, तर बौद्धाचार्य दिलीप सरोदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. विविध उपासकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार आणि धम्म शिक्षण यावर विशेष भर देण्यात आला. तसेच दानशूर व्यक्तिमत्व विजय ढोणे आणि त्यांच्या परिवाराकडून वस्त्रदान आणि भोजनदान करून दान पारमिता पूर्ण करण्यात आली. याशिवाय विविध सामाजिक संघटनांकडून 5 दिवस नाश्ता, फलाहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमेश सूर्यवंशी यांनी केले. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये धम्माबद्दल जागरूकता वाढत असून सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत आहे.